नमस्कार. मी प्रांजल सायकोलॉजी माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजी काउन्सिलर तथा लाईफ कोच. वेगवेगळ्या विषयांसोबत आज मी आपल्यासमोर एक विषय घेऊन आलेली आहे की आपल्या जीवनात शिस्त, अनुशासन म्हणजेच नियम का असावेत? का असावेत आपल्या जीवनामध्ये नियम? तर काय होतं ना की आपलं जे जीवन आहे ते ह्या जीवनात जे नियम, अनुशासन, शिस्त ज्याला आपण वेगवेगळे शब्द वापरतो ते असणं यासाठी गरजेचं आहे की जे हे अनुशासन, हे नियम, ही शिस्त आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवते. हो, आपण जे ध्येय आपलं ठरवलेलं असेल त्या ध्येयापर्यंत आपल्याला ते पोहोचवण्यासाठी मदत करते, हेल्प करते. तरी त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं समतोल राखणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक बाउंड्री असणं गरजेचं आहे. कारण आपण जसं बघितलं, आपण जर खूप जेवण केलं, खूप खाल्लं, आपल्याला एवढं माहिती आहे की शरीरासाठी जेवण हे आवश्यक आहे. पण तेच जेवण आपण खूप जास्त प्रमाणात केलं तर ते आपल्याला अपायकारक ठरतं की नाही? आपल्याला ओबॅसिटी म्हणजे आपल्याला लठ्ठपणा होतं, आपल्याला ॲसिडिटी होते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार जळू शकतात, आपलं डायजेशन बिघडू शकतं. त्याच्यामुळे आपण नेहमी म्हणतो की मापात खायचं म्हणजे प्रमाणात खायचं. तर प्रत्येक गोष्ट काय आहे की प्रमाणात करायला हवी आणि त्याच्यासाठीच अनुशासन म्हणजे नियम असणं हे गरजेचं आहे. नियम आणि त्याचा समतोल या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. आज आपण याचं एक उत्तर शोधणार आहोत की हे अनुशासन का गरजेचं आहे, हे नियम का गरजेचे आहे. नियम नाही केले तर काय फरक पडतो? तर नियम म्हणजे काय, म्हणजेच अनुशासन म्हणजे काय? तर अनुशासन म्हणजे काय, तर कुठली गोष्ट योग्य वेळेवर आणि योग्य प्रमाणात करणे. म्हणजे जेवण करायचं आहे तर ते योग्य प्रमाणात जेवण घेणे आणि योग्य वेळी घेणे. आपल्याला नेहमी डॉक्टर सांगतात की वेळेवर जेवा, वेळेवर जेवा, आपला डाएट फॉलो करा, म्हणजे डाएट प्लॅन घ्या, समतोल आहार घ्या, असं आपल्याला डॉक्टर नेहमी सांगतात. आपण किती फॉलो करतोय आपल्याला माहिती आहे. त्यानंतर होतं काय की अनुशासन काय शिकवतं की गरजेपेक्षा कुठलीही गोष्ट जास्त करू नये. जर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आपल्या जेवणाचा, आहाराचा. आहार शरीरासाठी गरजेचा आहे, त्यामुळे आपण तो जर प्रमाणात घेतला तर तो आपल्या शरीराला एनर्जी देतो, आपली बॉडी बिल्डअप करतो, आपलं शरीर हे मजबूत बनतं, आपल्याला स्ट्रॉंग बनवतं. पण उलट तो जो खूप जास्त घेतला तर काय होतं की आपण आजारी पडतो. स्वीट खायला हवं, कारण स्वीट खायला खूप आवडतं. हो, स्वीट खाल्ल्याने काय होतं ना, खूप छान वाटतं, डोपामाइन रिलीज होतो ना, त्याच्यामुळे खूप छान होतं. पण खूप म्हणजे तुम्ही 10 पेढे, 12 पेढे एकाच वेळेस खाणं योग्य आहे का? त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच आजारी पडाल, हो की नाही? तर कुठलीही गोष्ट ही प्रमाणात करायला हवी. जर आपण दुसरी गोष्ट घेतली, सपोज की मनोरंजन, एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट हे खूप गरजेचं आहे. आपल्या ब्रेनला, आपल्या माइंडला रिलॅक्स करण्यासाठी एंटरटेनमेंट खूप 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 गरजेचं आहे. एंटरटेनमेंट खूप गरजेचं आहे म्हणून आपण काय करायचं, दिवसभर टी व्ही लावून बसायचा, दिवसभर सोशल मीडियावर बसायचं, असं करायचं का? नाही, त्याचं पण एंटरटेनमेंटसाठी पण तुम्ही एक वेळ राखून ठेवा की एवढ्या वेळेत आपल्याला हे करायचं आहे, एवढ्या वेळ आपल्याला टी व्ही बघायचा आहे, एवढ्या वेळ आपल्याला व्हॉट्सअप यूज करायचं आहे, सोशल मीडियावर राहायचं आहे, असं आपण डिसाईड करायला हवं. कारण जर तुम्ही जास्त वेळ एंटरटेनमेंटला देत असाल तर काय होईल, तुमचं कामावरून दुर्लक्ष होईल, तुम्ही आळशी बनाल आणि आळशी बनलं की मग आपली कामच होत नाही तर आपला विकास होणार का? नाही.
आपला विकास तिथेच खुंटल्या जाईल. तसं स्टडीचं पण आहे. आपण म्हणतो खूप स्टडी करा, खूप स्टडी करा. खूप स्टडी करा म्हणजे काय? जर कायम तो मुलगा, तो विद्यार्थी स्टडीज करत गेला तर त्याचा ब्रेन थकेल आणि तो काय रीड करतोय, काय वाचतोय हे सुद्धा त्याला कळणार नाही. कारण आपल्या ब्रेनला सुद्धा थोडी शांतता हवी असते, थोडी रेस्टची गरज असते. त्याच्यामुळं तुम्ही हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्कला द्या. कसा आपला स्टडी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता किंवा प्रयत्न करा. त्याचा एक नियम लागून घ्या. कुठल्याही गोष्टीची काय करायची, आपल्याला अतिशयोक्ती करायची नाही आहे. कारण काय होतं ना, अतिशयोक्ती केली की आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जर आपण जेवण खूप केलं, खाण्याची अतिशयोक्ती केली तर आपलं आरोग्य बिघडणार. जर आपण अति काम केलं तर आपलं मानसिक संतुलन बिघडणार, आपले रिलेशन्स बिघडणार, हो की नाही? जसं की काही लोक खूप कामं करतात आणि त्या कामामुळे त्यांना ना चिडचिड होतं. मग ते कुणाशी बोलत नाही, काही नाही, किंवा कोणी घरातलं बोललं किंवा बाहेरचं बोललं तर अगदी चिडून बोलतात. मग काय त्या काम करायला अर्थ आहे? म्हणून कामसुद्धा हे नियोजनबद्ध असायला हवं, की ठरवून घ्यायचं. आपलं एक नियोजन असणं फार गरजेचं आहे. अनुशासन म्हणजे आपण नियोजन म्हणू शकतो आपल्या मराठी भाषेमध्ये स्पष्टपणे, की नियोजन ठरणं गरजेचं आहे. की हां, सकाळी उठा, सकाळी उठल्यावर आपल्या बॉडीला रिलॅक्स करण्याला, एनर्जी देण्यासाठी एक्सरसाइज करा, योगा करा. एक्सरसाइज म्हणजे तुम्ही योगा करत असाल योगा करा, एक्सरसाइज करत असाल एक्सरसाइज करा, मेडिटेशन करत असाल मेडिटेशन करा, वॉक करत असाल वॉक करा. कुठलाही प्रकार करा. त्याच्यासाठी तुम्ही सकाळी काही वेळ काढून ठेवा. त्यानंतर दिवस येतो. दिवसात तुम्हाला तुमचं जे काही वर्क आहे, तुमचा जॉब असेल, बिझनेस असेल, काही असेल, विद्यार्थी असेल, त्यांचं स्कूल आहे, कॉलेजेस आहेत, काही असू शकतं, ते तुमचं वर्क करा. आणि जो रात्रीचा वेळ आहे तो वेळ आपल्या फॅमिलीला द्या. कारण तुम्ही खूप काही करतात, खूप मेहनत करता, सगळं करता आणि फॅमिलीलाच वेळ देत नाही आहे, तर तुम्ही शून्य आहात. कारण त्यामुळे तुमची फॅमिली दुरावल्या जाते, ते दुःखी होतात. तुम्हाला कळतच नाही त्यांना काय होतं आहे, काय नाही, काय प्रॉब्लेम्स आहे. तर जो काही रात्रीचा संध्याकाळचा वेळ जो असतो, रात्रीचा वेळ असतो, तो कृपा करून आपल्या फॅमिलीशी यूज करा. फॅमिलीला तो वेळ आपल्या द्या. यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, छोटीशी गोष्ट आहे अगदी, की एक व्यक्ती असतो, तो शेतकरी असतो आणि त्याचं आपण एक नाव वापरूया. तो राम नावाचा एक शेतकरी असतो. तर राम काय आहे ना, फार नियोजनबद्ध आणि समतोल राखणारा व्यक्ती असतो. तो सकाळी उठतो, सकाळी थोडी एक्सरसाइज करतो, जेवण वगैरे करतो आणि दिवसभर आपल्या शेतामध्ये काम करतो आणि रात्री शेतातून संध्याकाळी परत येतो आणि नंतर तो वेळ आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत जेवण करतो, गप्पा गोष्टी करतो, हसत म्हणजे विनोद करतो आणि छान त्यांची हॅपी फॅमिली सुरू असते. तर अशा प्रकारे त्याचं लाईफ सुरू असतं आणि ते खूप छान असतं. त्याला खूप पैसे त्याच्याकडे नसतात, पण तो खूप आनंदी आणि समाधानी असतो आणि त्यांची हेल्थसुद्धा खूप चांगली असते, शारीरिक आणि मानसिक दोन्ही. आणि रामचीच नाही तर त्याच्या पूर्ण फॅमिलीची. मग एकदा त्याचा मित्र म्हणतो की अरे राम, तू ना नेहमी आनंदी असतो, तुझी फॅमिली पण आनंदी असते, कसं काय आहे? तर तो सांगतो की मी असं असं करतो आणि त्याच्यामुळे मला फायदा होतो. रामूला पण ते पटतं, त्याच्या रामच्या फ्रेंडला पण ते पटतं. आणि ही गोष्ट जरी छोटीशी असते तर त्यातून एवढंच सांगायचं आहे की आपल्याला जर आनंदी सुखी राहायची असेल ना, खूप अपेक्षा करू नका. आपल्या आयुष्यात समतोल राखा, एक नियोजन करा की कुठली गोष्ट कधी करायची आहे आणि किती वेळ करायची आहे. आपल्याला टी व्ही बघायचा आहे, पण त्याचा एक टाईम डिसाईड करा आणि किती वेळ बघायचा हे पण डिसाईड करा.
जर आपण केलं तर आपण नक्कीच आपल्या आयुष्यात एक सक्सेसफुल पर्सन बनू शकतो. आपली जी काही ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. आपण जर नियोजन केलं नाही ना तर कुठलीच गोष्ट होत नाही. जर तुम्ही कामाच्या मागे लागले, खाण्याकडे दुर्लक्ष केलं, तुमचे आरोग्य बिघडेल, तुमचं मानसिक आरोग्य बिघडेल, शारीरिक आरोग्य बिघडेल, फॅमिली रिलेशनमध्ये कॉन्फ्लिक्ट येतील, तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात नियोजन आणि समतोल या 2 गोष्टी फार आवश्यक आहे. तर तुर्तास आपण आज नियोजन आणि समायोजन या 2 गोष्टीवर चर्चा केली आहे. मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातसुद्धा नियोजन आणि समतोल राखण्याचा प्रयत्न कराल आणि आपलं आयुष्य हे सुखी आणि समाधानी व्हाल. तुर्तास इथेच थांबते. प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल, प्रथमच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या नियर अँड डिअर सोर्सची शेअर करा. धन्यवाद.